पोट्टे आजच्या आपल्या या ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. काही तुम्ही 2-3 दिवसातून याला बघितलं नसन. हा आज फायनली आलाय. हा गेला होता तिकडे चिखलदराला, तिकडे गेला होता त्याचा कोर्स करायचा होता म्हणून. आज तो आलेला आहे. आमच्या सक्करदरा तलाव नाही का रशिया भाई. आता आम्ही आलो लक्ष्मीनारायण मंदिरात. हे मंदिर 130 वर्ष जुनं आहे म्हणते. खूप जुनं मंदिर. आता आपण इकडे आलेलो आहोत. दिसलो का? का बे मोठे. आपण आता गेलो होतो लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये. आता आपण चाललो आपल्या गार्डनमध्ये चाललो. थोडा वेळ बसू, गाणं ऐकू आणि मग घरी जाऊ. तर भाई महाराष्ट्रात आपला चुनाव झाले होते, त्यामध्ये भाजपा खूप भारी मताने जिंकलेली आहे. म्हणून इथे त्यांचा जल्लोष चालू आहे. तसं आपण बघू शकत आहात. इथे महिला खूप उत्साहात इथे सामील झालेल्या आहे या जल्लोषामध्ये. बे पोट्टे हो. आता जेवण झालं तर म्हटलं आता थोडंसं वॉक करतो म्हटलं. इकडे थोडा ब्लॉग काढतो आता. आज चाललो आम्ही थोडंसं इंडियाला चाललो. आज वेगळ्या रोडनं चाललो बा आम्ही. तर तुम्हाला दाखवतो कसं काय तर सब विषय. तर भाई आता आम्ही वॉक करता आलो आमच्या कॉलेजजवळ. हे आमचा मोठा सायन्स इकडे आला आहे कॉलेज. जसं तुम्ही पाहू शकत आहे. आलो आपण सक्करदरा चौकात. इथे मस्त उडंबुला जोडून आपण चाललेलो आहोत. हा आमचा कॉलेज आहे, बघू शकताय तुम्ही. माय बहीण आम्ही इथून जात होतो तर आम्हाला भलतंच काय दिसून गेलं. हे एक नंबर बॉडी केअर आहे मित्रांनो. तुम्ही बी घ्या, आम्ही बी घेतो. तर का बेपोट्टे हो, मी इकडून चाललो होतो रोडवरून. त्याला पाहिले तर झालं इथं रोड पाहिले. इथं एवढे मोठमोठाले गड्डे रोडामध्ये. माझ्यासारखं एवढंच म्हणणं आहे, पुलं गिलं बांधणार बा, पण नाही काय जे रोड आहे याच्यामध्ये एवढे मोठमोठाले जे गड्डे बनवून ठेवले आहे. इथं हे गड्डे नाही का तुम्ही ना बुजवायला पाहिजे बा. कारण की याच्यामध्ये कोणी पडपूड झालं मग निघायचे चान्सेस बहुत कमी आहे. म्हणून मला एवढंच म्हणणं आहे, हे गड्डे बुजवा आणि चांगले रोड बनवा. का बेपोट्टे. आता आम्ही आलो होतो ट्रिलियम मॉलच्या बाहेरून जाताना. ट्रिलियम मॉलच्या व्ह्यू तुम्हाला दाखवला. ट्रिलियमकडून आम्ही चालला होता. आता इकडून आम्ही चाललेलो होतो घरी. आता थोडंसं फिरता आम्ही आलो होतो ट्रिलियमकडे. इकडून आता चाललो आम्ही घरी. त्याला समोरचं आम्ही तुम्हाला दाखवतो. तर भाई हेच आहे ते छपरी लोन्स. पाहू शकता तुम्ही. भाई छपरी लोगों की अच्छी पहचान, छपरी लोन्स. तर भाई मी इकडून रोडनं चाललो तर मायबाई मी पाहिलं छपरी लोन. छपरी लोन काय, छपरी म्हणजे काय विचार करून ठेवलं मला समजलं नाही बाय.
अरे भाई, छपरी खरी गोष्ट आहे भाई ती. छपरी नाव का पडलं तर छपरी लोन छपरी लोन काय? छपरी लोन म्हणजे काय? छपरी लोकांना खोलली कंपनी ते छपरी छपरी का आहे भाई? छपरी म्हणजे दिमाग हल्ले रे बा. नागपुरात अर्धा शहर छपरी भरण ह्या गोष्टीनं हे बंद करा. हे गोष्ट बंद व्हायला पाहिजे बा, कारण की यांचे नाव ऐकून नाही का आपल्या नागपुरातले मोठे छपरी बनत आहे. काही बंद करायला खरी पाहिजे. गोष्ट आहे. तर भाई आता वाजले रात्रीचे 11:12. आता आम्ही सक्करदरा मिरची बाजारात आहोत. आम्ही आता इकडं रोड पुरा सुनसान आहे. पा भाई इकडं एक काळा कुत्रा नाही येतं एक. आता फक्त आम्ही जिथे हिंडून राहिलो. गायाली का बे पोट्टे, आपला हा ब्लॉग, आजचा ब्लॉग इथे संपत आहो. तिथपर्यंत बाय बाय, जय श्रीराम. लाईक शेअर सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्या.